देवखेड येथील अवैध उत्खनन थांबवा. सिंदखेडा तालुक्यातील देवखेड लिंगा येथील रेती घाटावर सुरू असलेली अवैध रेती उत्खननाबाबत संबंधित ठेकेदाराविरुद्ध प्रशासनाच्या भूमिकेवर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत देवखेड येथील अतुल रावसाहेब आढाव यांनी उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की घाटाचा आकार 400 बाय 60 गुणिले 2.10 इतका असताना संबंधित ठेकेदाराने नियम धाब्यावर बसून अवैध उपसा केलेला आहे, त्याचे मोजमाप करण्यात यावे. तसेच पोकलँड LR JCBच्या सहाय्याने यंत्राचा वापर करून सर्रास उत्खनन सुरू आहे, तरी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा 21 एप्रिलपासून उपोषण करण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. देवखेड येथील रहिवासी असून माझे संपूर्ण नाव अतुल रावसाहेब आढाव, राहणार देवखेड, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथील सुज्ञ नागरिक आहे. आमच्या येथे देवखेड लिंगा रेती घाट चालू असून नियमबाह्यपणे रेती रात्रंदिवस उपसा चालू आहे. 16,000 ब्रासचा टेंडर असताना आजपर्यंत 40,000 ब्रास रेतीचा उपसा झालेला आहे. लोकांच्या नदीतील पाईपलाईनीचे, विहिरीचे सर्व नुकसान केलेले आहे. तरी आणि गावातील पुन्हा जे रस्ते आहेत, गावात जाणाऱ्या येणाऱ्याला, गावात कोणाला काही पेशंट जरी आला तर त्याला बाहेर वाहन जात नाही, गावातून आत येत नाही. तरी रस्ते दुरुस्ती ही संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात यावी. पहिले जसे डांबरीकरणाचे रस्ते होते, याला पण पाटबंधारे विभागाने थोडं ते पाटबंधारे बांधकाम विभागानं लक्ष घालून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जे हे रेती घाट आहे, रेती घाटाचा जो अवैध उपसा झालाय, कमीत कमी जवळपास 25-30 हजार ब्रास अवैध झालेला आहे. तर तो पूर्ण तात्काळ त्यांच्यावर दंड करण्यात यावा. हे होते आपल्या सोबत अतुलजी आढाव.